नमस्कार मंडळी. घरात पाहुणे यायचं म्हटलं की सर्वात आधी भाजी आठवती ती म्हणजे मटर पनीर. तर आज आपण सर्वात सोपी पद्धत आणि कितीही कमी किंवा जास्त क्वांटिटीमध्ये तुम्ही मटर पनीर बनवलात तर एक सारखी चव येण्यासाठी मस्त भारी असा मसाला बनवणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने ही मटर पनीर अगदी ढाबा स्टाईल, रेस्टॉरंट स्टाईल आपला हा मटर पनीर बनवून तयार होणार आहे. तर चला करूया रेसिपीला सुरुवात. त्यासाठी सर्वात आधी मी एक पॅन घेतलेला आहे. याच्यात आपल्याला 1 चमचाभर इतकं तूप आणि चमचाभर इतकं तेल ॲड करून घ्यायचं आहे. इथे मी 100 ग्राम पनीर घेतलेले आहे आणि याचे असे छोटे-छोटे तुकडे करून घ्यायचे आहे. आता आपल्याला हे पनीर थोडंसं ह्याच्यात भाजून घ्यायचं आहे. खूप जास्त आपल्याला भाजून घ्यायचं नाहीये, खूप जास्त ब्राउन करायचं नाहीये. हलका गोल्डन कलर येईपर्यंत म्हणजे सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने तुम्ही बघू शकता. खूप जास्त आपण हे भाजलेलं नाहीये. अगदी सोनेरी रंग हलकासा आलं, की आपल्याला हे लगेच काढून घ्यायचं आहे आणि मिठाच्या पाण्यात आपल्याला हे काढून ठेवायचं आहे. म्हणजे जे पनीर आहे ते शेवटपर्यंत मऊ राहतं. त्याचबरोबर एक 3 काश्मीरी मिरची सुद्धा मी या मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवलं होतं. तर हे आपल्याला काय करायचं आहे, हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आता आपण त्याच पॅनमध्ये एक 4 ते 5 चमचे तेल ॲड करून घेणार आहोत. तेल व्यवस्थित गरम झालं, की याच्यात 3 मध्यम आकाराचे मी कांदे उभे अगदी पातळ चिरून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला हे मस्त ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. अगदी ब्राऊन कलर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. तर गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवलेली आहे आणि मस्त ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. कलर तुम्ही बघू शकता, मस्त छान असं कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे आणि हलकंसं आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता छान आपला कांदा मऊ झालेला आहे, मस्त ब्राऊन असं झालेलं आहे बघू शकता. आता आपण एका डिशमध्ये हे पूर्ण जे कांदा आहे ते काढून घेणार आहोत. तर मंडळी आजची रेसिपी जरा जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कोणत्या देशातून, कोणत्या राज्यातून किंवा कोणत्या प्रदेशातून ही रेसिपी बघताय मला कमेंट करून नक्की कळवा. म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेल. एक 7 ते 8 आपण लसणाचे पाकळ्या 1 इंच इतकं आल्याचे आपण बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर 3 मध्यम आकाराचे इथे मी टोमॅटो घेतलेले आहे. टोमॅटो तुम्ही बघू शकता हे जे टोमॅटो आहे खूप जास्त आंबट नसतात म्हणून मी 3 टोमॅटो घेतलेले आहे. त्याचबरोबर 3 काश्मीरी मिरच्या जे आपण भिजवून ठेवलेलं होतं ते ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आणि याची मस्त मऊ अशी पेस्ट करून घ्यायची आहे. इथे तुम्ही बघू शकता छान अशी पेस्ट झालेली आहे. आता आपण हे एका बाजूला ठेवून घेऊया. इथे मी दुसरा मिक्सरचा भांडा घेतलेला आहे. याच्यात आपण जे तळलेले कांदे होते आपण मस्त ब्राऊन तळून घेतलेलं होतं. हे हलकेसे थंड झालेले आहे. हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर एक पाव कप इतकं आपल्याला घरचं फ्रेश दही याच्यात वापरायचं आहे. कारण जे आपण टोमॅटो वापरलेले आहे ते आंबट नाहीये. गोल जे टमाटे असतात अगदी जे राउंड असतात ते आंबट असतात. आपण इथे उभे जे टमाटे असते ते घेतलेले आहे, टोमॅटो घेतलेले आहे. आपल्याला ह्याची सुद्धा मस्त मऊ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि आता आपला मसाला बनवून तयार झालेला आहे. त्याच पॅनमध्ये आणि त्याच तेलामध्ये मी 1 चमचाभर इतके जिरे ॲड करून घेतलेले होते आणि जे आपण टोमॅटो आणि काश्मीरी मिरची, आलं, लसूण आपण टाकून पेस्ट करून घेतलेली होती, ते आपल्याला तेलात ॲड करून घ्यायचं आहे आणि छान याला भाजून घ्यायचं आहे. झाकून एक 3 ते 4 मिनिटं छान आपल्याला याची वाफ काढायची आहे. म्हणजे टोमॅटो आणि जे मिरची आपण ह्याच्यात टाकली होती ते छान असे भाजून होतील. म्हणजे ज्याचं ते कच्चापण आहे ते निघून जाणार आहे. खूप टेस्टी ही रेसिपी होणार आहे मंडळी. म्हणजे तुम्ही कितीही जास्त क्वांटिटीमध्ये ही रेसिपी बनवा किंवा कमी क्वांटिटीमध्ये बनवा, ह्याची चव एकसारखी असेल, चव अजिबात बदलणार नाही. आता आपण जे कांदा आणि दहीचं पेस्ट करून घेतलेलं होतं, ते सुद्धा आपल्याला ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे. इथे मी पूर्णपणे जे पेस्ट आहे याच्यात ॲड करून घेतलेली आहे. आता आपल्याला याला सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे सुद्धा 2 ते 3 मिनिटं छान असं शिजवून घ्यायचं आहे. जे आपण मसाला बनवणार आहोत, ते मसाला एकदा तुम्ही बनवून एअरटाईट कंटेनरमध्ये झाकण लावून फ्रीजमध्ये अगदी आठवडाभर सुद्धा सेव्ह करून तुम्ही याला सेव्ह करून ठेवू शकता. म्हणजे कधीही तुम्हाला घाईगडबडीत ही भाजी बनवायची असेल तर फ्रीजमध्ये तुम्ही हे साठवून ठेवू शकता आणि आठवडाभर सुद्धा ही तुम्ही वापरू शकता. अर्धा चमचा हळद, तिखट चवीप्रमाणे, धणेपूड 1 चमचाभर ॲड केलेला आहे. चवीपुरतं मीठ ॲड करून घेतलेलं आहे आणि छान आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मी इथे काश्मीरी लाल मिरची अगोदर वापरली होती म्हणून याचा कलर इतकं डार्क आलेला आहे तुम्ही बघू शकता.
तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. झाकण लावायचं, एक 2 ते 3 मिनिटं छान याला शिजवून घ्यायचं. म्हणजे पूर्ण मसाले मस्त छान असे शिजतील. अजिबात कच्चं काहीही राहणार नाही. इथे तुम्ही बघू शकता जे मसाला आहे व्यवस्थित शिजून झालेला आहे. म्हणजे हा मसाला आपण थंड करून घ्यायचा आणि एअरटाईट कंटेनरमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवलं की आठवडाभर आपण हे साठवून ठेवू शकता. आता मी इथे बॉईल केलेले मटार जे आहे ते याच्यात ॲड करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर मिठाच्या पाण्यात आपण बुडवून ठेवलेले जे पनीर होते ते सुद्धा याच्यात आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. खूप सोपी रेसिपी आहे मंडळी आणि खायला तर अगदी भारी लागते. म्हणजे जे आपण लग्न समारंभात किंवा भंडाऱ्यात खातो ना, अगदी त्यासारखी चव असते मस्त. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की कळवा. आता आपण ह्याच्यात थोडीशी कसुरी मेथी वरून ॲड करून घेतलेली आहे. झाकण लावायचं आणि एक 2 ते 3 मिनिटं पुन्हा शिजवून घ्यायचं. म्हणजे वाटाण्यामध्ये आणि पनीरमध्ये मसाल्याची चव अगदी उतरेल. म्हणून आपण 2 ते 3 मिनिटे पुन्हा याला शिजवून घेतलेलं आहे आणि फायनली आपली ही मटर पनीरची भाजी बनवून तयार झालेली आहे. खूप टेस्टी रेसिपी आहे मंडळी. अगदी तुम्ही पराठाबरोबर, भाकरीबरोबर किंवा जीरा राईस बरोबर सुद्धा सर्व्ह करू शकता. एकदम भारी भन्नाट लागते. इथे मी थोडासा तेलाचा वापर जास्त केलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तेलाचं प्रमाण तुम्ही कमी केलात तरीही चालेल. इथे तुम्ही बघू शकता मटर पनीरची भाजी बनवून तयार झालेली आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यावर ॲड करायचा, गॅस बंद करून घ्यायचं आणि गरमागरम याच्यावर ताव मारायचा. चला आपण याला सर्व्ह करून घेऊया. सर्व्ह करताना मी याला सर्व्ह केलेलं आहे लच्छा पराठा बरोबर. याची रेसिपी सुद्धा मी माझ्या YouTube चॅनलवर अपलोड केलेली आहे. याची लिंक वर आय बटनवर आहे, ते तुम्ही जाऊन चेक करू शकता. मस्त रेसिपी आहे मंडळी, एकदा नक्की ट्राय करा. तर चला पुन्हा भेटूया. असे छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहा. धन्यवाद.